नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे 1 फेब्रुवारी म्हणजे गणेश जयंती। तर आज गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेश जयंतीची खूप जल्लोषाने साजरी केली जाते आणि आज गणपती बाप्पांची जयंती म्हणून खूप उत्साहात सगळे आज पूजा करतात। आणि आज असं म्हटलं जातं की पृथ्वीवर त्यांच्या प्रभावी लहरी असतात आणि आजची जप नामस्मरण गणपती बाप्पाची पूजा विधिवत केली तर खूप आपल्याला सुख समृद्धी। आणि आपल्या गणपती बाप्पा तर बुद्धीचा देवता आहे। तर त्याच्यामुळे आपल्याला लहान मुलांना अथर्व शीर्ष म्हणायला सांगा, त्यांना पण पाया पडायला लावा, कारण हा बुद्धीचा देवता आहे। आपल्या सुख समृद्धीसाठी संकष्ट म्हणजे संकट निवारणारा हा गणपती बाप्पा आपल्याला नक्की आशीर्वाद देईल। तर इथे माझे आजचा व्हिडिओ मी स्वयंपाकापासून सुरू करते, कारण मला आज घाई आहे। आज दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे म्हणलं सकाळी लवकर जावं आणि स्वयंपाक करून आणि देवपूजा करून निघणार आहे, त्यामुळे ते आता गर्दी असणार। तर इथे मी पूजेला बसले। तर सर्वप्रथम मी इथे दीप प्रज्वलित केलेला आहे। आता पूजा करणार आणि छान देवाचा अभिषेक करायचा आहे, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा, कारण गणपती बाप्पाचा आज बर्थडे म्हणजे वाढदिवस आहे। तर खरंच खूप छान म्हणजे असं दीप प्रज्वलित केलं आहे आणि त्या पूजेला बसलेलं आहे। तर सर्वप्रथम गणेश वंदना म्हणजे गणपती बाप्पाची मूर्तीची मी अभिषेक करणार आहे। तर आज गणपती बाप्पाचं म्हणजे महत्त्व असं आहे की हिंदू पंचांगानुसार माध्य महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजे 1 फेब्रुवारी सकाळी आपल्याला 11:38 सुरू झाले। तर मी 11 पासूनच मी पूजा पण करायला बसले आहे। तर आजचं महत्त्व म्हणजे हिंदू धर्मात गणपतीला खरंच विशेष स्थान आहे। प्रत्येक मंगल कार्य आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशांची पूजा केली जाते। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीलाच जयंती साजरी केली जाते, म्हणूनच त्याला माघी गणेश जयंती असं पण म्हटलं जातं। आणि माघ महिन्याच्या गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी किंवा वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असंही म्हटलं जातं, कारण या दिवशी भक्तगण श्री गणेशांची विधीपूर्वक पूजा आराधना करतात, गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। तर आपणही अशीच पूजा करा। खूप छान आजचा दिवस आहे, शुभ चांगला दिवस आहे। तर आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे माघी गणेश जयंती 1 फेब्रुवारीला साजरी तर अख्ख्या महाराष्ट्रात करणार आहे। आणि खरंच तुम्ही पण आपल्या शेजारी दर्शन करायला जावा, गणपतीचं मंदिर असेल तर नक्की तिथे जावा। तर गणेश पुराणानुसार आपल्याला माध्य शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी पण साजरी केली जाते। या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते। गणेशाने नरांतक राक्षसांचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी म्हणतात। तर षडोपचारी गणेश पूजन करून तीळ मिश्रित गुळाचा लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। तर कुंद फुलांनी गणेशांची व सदाशिवांची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हटलं जातं। तर खरंच आज आपण खरंच खूप छान विधिवत पूजा केली आणि छान वाटलं, मस्त। आणि सर्वप्रथम दर्शन घ्या तुम्ही पण। आज गणपतीची छान पूजा झालेली आहे, विधियुक्त पूजा केलेली आहे। जेवढे मला शक्य माहिती होती ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तर तुम्ही पण गणपतीचं दर्शन घ्या। ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय
इथे छान अशी पूजा झालेली आहे आणि छान फुलं वाहत आहे सर्व देवांना. आणि मला आज दुर्वा भेटली नाही तर जाऊ दे, आपण आपल्याला लाल फूल तर मला एक तरी भेटलेलं आहे, त्यामुळे मला छान प्रसन्न वाटलं आणि गणपतीची पूजा केलेली आहे. तर मी ते पूजा करून मी आज दगडूशेठ गणपतीचं दर्शन पण घेणार आहे. त्यामुळे मी आज आपल्याला जे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाचा प्रसाद म्हणून दाखवायचा आहे, नाहीतर आपला गुळ खोबरंचा पण नैवेद्य दाखवला तरी चालेल. अशा प्रकारे माझी छान पूजा झालेली आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थाची पण पूजा झालेली आहे. त्यानंतर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर इथे मी गणपती बाप्पाची आरती करते. सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. ती दाखवून मी नैवेद्य दाखवलेला आहे तिळगुळाचा आणि थोडंसं गूळ खोबरं. तर त्यानंतर मी ते नामस्मरण केलेलं आहे, ओम गण गणपते नमः. आणि आपल्याला 21 वेळेस किंवा 11 वेळेस गणेश अथर्व शीर्षम म्हणायचं आहे. तर आपल्या मुलांकडून, आपले मुलं लहान असेल तर आपल्याला आपण म्हणून घ्या, किंवा ते मोठे असेल तर ते त्यांना स्वतः अथर्व शीर्षम म्हणायला सांगा. आज गणेशांची पूजा करायला सांगा. आपल्या आईने आपल्या मुलांसाठी ही आजची सेवा केलेली खरंच खूप उपयोगी आणि प्रभावी असेल. त्यानंतर मी इथे पूजा करून निघाले. इथे आपलं दगडूशेठ गणपतीचं आज खूप गर्दी होती, दर्शन घेतलं आणि तसंच पुढे निघाली. तुम्हाला पण दर्शन देते, कारण इथे आपल्याला शूटिंग करता येत नाही आहे आणि तुम्हाला बाहेरून दाखवते, कारण माझं दर्शन करून मी आता निघालेली आहे. तर असं गणपती बाप्पाचं दर्शन करून मी छान असं वाटलं आणि प्रसाद घेतला. खूप शुभेच्छा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.